सोमवती अमावस्या हा एक उपाय नक्की करा, घरामध्ये सुख समृद्धी येईल। नमस्कार मैत्रिणींनो, सोमवती अमावस्या हा दिवस खूपच शक्तिशाली मानला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी एक छोटासा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा सोपा उपाय जो अनेक महिलांनी करून अनुभव घेतला आहे। सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या। हा दिवस भगवान शिव आणि पितृदेव यांना समर्पित आहे। या दिवशी केलेले पूजन पितृदोष कमी करतो, घरातील अडचणी दूर करतो आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत करतो। तर या सोमवती अमावस्याला काय करावे ते पाहूया। या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करावी। सकाळी लवकर उठून स्नान करा, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तांदळाचा। हा उपाय खास करून महिलांनी करावा। या उपायासाठी आपल्याला 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत, त्याच्यावरती हळद आणि कुंकू लावा, देवासमोर ठेवून प्रार्थना करा, मग हे तांदूळ गरजूंना दान करा। यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात। तिसरा उपाय हा आपल्या कुटुंबासाठी आणि पतीसाठी करायचा आहे। विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला दोरा बांधावा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। सोमवती अमावस्याला वादविवाद करू नका, नकारात्मक विचार टाळा आणि झाडे तोडू नका। मैत्रिणींनो, हे उपाय अत्यंत साधे आणि सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा। तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। धन्यवाद।